श्री सद्गुरुचरित्र कर्मविवरण अध्याय 26 वेद विस्तार कथनम नाम भाग 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. नित्यस्त्रग्वी असे जाण, सुचिवस्त्र प्रावरण, क्षौमिदांत चर्मधारण, दंडधारी असे रूप, नयन वर्ण कांचन, सूर्यासारखे असे किरण, षडरत्ने दीर्घ प्रमाण, सामवेद रूप असे. याच्या भेदा नाही मिती, अखिल सहस्र बोलती, ऐशी कवणा असे शक्ती, समस्त शिकू म्हणावया. नारायणान वाचुनी समस्त भेद नेळे कोणी, ऐक शिष्य जैमिनी, सांगेन तुझ किंचित. प्रथम आसुरायणी, दुसरे वासुरायणी, वर्ततान तवेय म्हणून तिसरा भेद परेसा. देव प्रांजली भेद असे एक, ऋग्वेद न विधी पंचम ऐक, आणि प्राचीन योग्य शाखा असे 6वा परेसा. ज्ञानयोग्य सप्तम राणायनी असे ज्या नाम, ह्यासी भेद नवम, आहेत ऐका एक चित्ते. राणायनी शाट्यायनी, तिसरा शाट्या म्हणून मुग्दल नाम जाणुनी. चौथा भेद परेसा. खलवला महाखलवला, षष्ठ नामे लागला. सप्तम भेद कौथुम भला गौतम म्हणजे परेसा. नवम शाखा जैमिनी, ऐसे भेद विस्तारुनी सांगितले व्यासमुनी. श्री सद्गुरु म्हणती द्विजांशी, पूर्ण साम वेदाशी, कोण जाणे क्षितिशी, 3 वेदी म्हणावशी, मंदोन्मत्त होऊन या. सुमंतू म्हणजे शिष्यांशी, सांगदशे व्यासहर्षी, अथर्वर्ण वेदाशी निरूपिले परेसा. या अथर्वर्ण वेदाशी उपवेद असे परेशी, शस्त्रशास्त्र विशेषी वैतान असे गोत्र. अधिदैवत इंद्र त्याशी म्हणावे अनुष्ठुप, छंदाशी तीक्ष्ण चंड क्रूरेशी, कृष्णवर्ण असे जाण. कामरूपी क्षुद्र कर्म स्वादारतुष्ट त्याशी नाम, विश्वसृजक साध्य कर्म जल मूढ्णी गालव. ऐशे रूप तयासी भेद 9 परेशी, सुमंतु नाम शिष्याशी सांगतसे श्री व्यास. पैप्पलाद भेद प्रथम, दुसरा भेद दात नाम, प्रदांत भेद सूक्ष्म. पैप्पलाद भेद प्रथम, दुसरा भेद दांत नाम, प्रदांत भेद सूक्ष्म. चौथा भेद तौत जाण. औत नाम असे एक, ब्रह्मद पलाश विशेष. 7वी शाखा ऐक शौनकी म्हणजे परेसा. अष्टम वेददर्शी भेदाशी, चारण विद्या नवमेशी, 5 कल्प परेशी, सांगेन ऐका एक चित्ते. नक्षत्र विधी विधान कल्प संहिता, शांती असे कल्प. समस्त देव उपांग रूप, व्यास म्हणे शिष्यांशी. ऐशे 4 शिष्यांस सांगतसे वेदव्यास. प्रकाश केला क्षितीस भरतखंडी परेसा. या भरतखंडात पूर्वी होते पुण्य बहुत, वर्णाश्रमी आचरत होते लोक परेसा. या कलियुगा भीतरी कर्म सांडिले द्विजवरी, लोपले वेद निर्धारी गौप्य झाले क्षितिशी. कर्मभ्रष्ट झाले द्विज म्लेच्छांपुढे, बोलती वेदबीज सत्व गेले याची काज, मंदमती झाले जाणा. पूर्वी होते महत्व ब्राह्मणांशी देवत्व, देवबळे वेदबळे. ब्राह्मणांशी देवत्व वेदबळे, नित्यतत्व भूसूर म्हणती याची काज, पूर्वी राजे याची कारण. पूर्वी राजे याची कारण, पूजा करीती विप्रचरण. सर्वस्व देता दक्षिणा, अंगीकार नच करीती. वेदबळे विप्रांशी, त्रयमूर्ती वश होते त्यांशी, इंद्रादी सुरवरांशी भय होते विप्रांचे. कामधेनू
कल्पतरू विप्रवाक्य होते थोरू पर्वत करीती तृणाकारू तृण पर्वत वेद सत्वे. विष्णू आपण परेशा पूजा करी ब्राह्मणांशी. विष्णू आपण परेशी पूजा करी ब्राह्मणांशी आपुले दैवत म्हणे त्यांची वेद सत्वे करुनिया. श्लोक. देवाधीनं जगत्सर्वं मंत्राधीनं च दैवतम ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम. ऐशे महत्व ब्राह्मणांशी पूर्वी होते परेशी. वेद मार्ग त्यजूनी सुरशी अन्य मार्गे रहाटती. तेणे सत्व भंगले हीन याती ते सेवा करू लागले अध्यापन करीती मोले वेद विक्रय परेसा. हीन याती पुढे वेद हीन याती पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक. त्यांचे पाहुणे मुख ब्रह्मराक्षस होताती. ऐसे चारी वेदांशी शाखा असती बहुशी कवण जाणे क्षितिशी समस्त गौप्य होऊन गेले. चतुर्वेदी म्हणेविषयी लोकांसभे चर्चा करीशी काय जाणशी वेदांशी अखिल भेद आहे ती जाणा. ऐशिया मध्ये काय लाभ घेऊ नये द्विजक्षोभ कवणे केला तू ते बोध जाई आता इथून. आपुली आपण स्तुती करीशी जयपत्रे दाखविशी त्रैमूर्ती त्रिविक्रमा यती पाशी पत्र मागशी लिहुनी. आमुचे बोल ऐकुनी जावे तू परतुनी वाया गर्व भ्रमुनी प्राण आपुला देऊ नका. ऐशे श्री सद्गुरु ब्राह्मणांशी सांगती बुद्धी हिताशी न ऐकती विप्र तामशी म्हणती चर्चा करू. चर्चा जरी न करू येथे हारी दिसेल अमुते सांगती लोक राजयते महत्व मुचे उरेल केवी. सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र मदोन्मत्त नेणती आपले हिता त्यांशी मृत्यू जवळ आला. गंगाधराचा नंदोनू सांगे श्री सद्गुरु चरित्र कामधेनू. वेद विवरण ऐकता साधनु होय समाधान श्रोते जना. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री निश्य सरस्वती व्याख्याने सिद्धनामधारक संवादे वेद विस्तार कथनम नाम षोडशाध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रय प्रणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. ह्या व्हिडिओमध्ये 42 ओव्या आहेत आणि इथे हा म्हणजे समास अध्याय आहे तो संपलेला आहे. तर नवीन अध्याय तर पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल. इथे वेद काय ते ब्राह्मण आलेले आहेत त्यांना वेद येतात म्हणून त्यांना खूप गर्व चढला. पण वेद किती आहेत त्यांना माहिती नाही. प्रत्यक्षात वेद आहेत 3 पर्वत. सांगा 3 पर्वतातून त्यांना फक्त 3 वेद येतात. तर त्यांना एवढा गर्व. 3 पर्वत तर येणार नाही. 3 पर्वत जर वेदांचा अभ्यास करायला गेला तर किती जन्म घ्यावे लागतील. एवढे जन्म घ्यावे लागतील. पण ह्यांना थोडंसं वेद माहिती झाले तरी ह्यांना एवढं गर्व. आणि ते ब्राह्मण ते विप्र त्या सद्गुरूकडे आले आणि सांगितलं की आमच्याशी वाद घाला. पण प्रत्यक्षात सद्गुरू घालणार नाही त्यांच्याशी वाद. बघूया कोण घालते त्यांच्याशी वाद. वेदांचा जो त्यांना गर्व आहे मग ते बोलतात आमच्याशी वेदाचा वाद घाला. तर मग कोण वाद घालते ते पुढच्या व्हिडिओमध्ये दिलं जाईल. तिथपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, भारत माता की जय. वंदे मातरम.